एक छोटा मुलगा, हातात फक्त 4 रुपयाचा अंडा बॉल, ना होतं मोठं ग्राउंड ना प्रॉपर बॅट, पण डोळ्यात एकच स्वप्न, क्रिकेट खेळायचंय. आज तोच मुलगा समीर रिझवी IPL मध्ये दिल्ली कॅपिटल साठी मॅच जिंकतोय. ही फक्त एक कहाणी नाही, ही एक प्रवासाची गोष्ट आहे, जिथे स्वप्न, कष्ट आणि विश्वास एकत्र येतात. समीर रिझवीचा जन्म उत्तर प्रदेश मधील मेरठ या शहरात झाला. त्याच्या घरातील परिस्थिती खूप सरळ होती. क्रिकेट खेळण्यासाठी मोठी सोय नव्हती, ना काही स्पेशल ट्रेनिंगची सुरुवात होती. पण ज्या घरात मोठी स्वप्न असतात, तिथूनच मोठी कहाणी सुरू होते. तो फक्त 6 वर्षांचा होता तेव्हा त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच्याकडे लेदर बॉल नव्हते, तर फक्त 4 रुपयाचा प्लास्टिक अंडा बॉल होता. त्याच्यासाठी तोच सगळ्यात मोठा ट्रेजर होता. दिवसभर गल्लीत, मैदानात तो बॅटिंग प्रॅक्टिस करायचा. लोकांना तेव्हाच लक्षात आलं की हा मुलगा वेगळाच आहे. त्याचं टायमिंग, त्याचे शॉट मारण्याची पद्धत, सगळं काही नॅचरल होतं. या प्रवासामध्ये मोठा हात होता त्याच्या मामा तनकीब अख्तर यांचा. त्यांना स्वतः क्रिकेटमध्ये पुढे जायचं होतं, पण त्यांना त्याची संधी मिळाली नाही. पण त्यांनी समीर मध्ये तो स्पार्क पाहिला. त्यांनी ठरवलं की या मुलाला पुढे घेऊन जायचं. त्यांनी समीरला ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली, त्याला मार्गदर्शन दिलं आणि त्याचा गेम सुधारत गेला. पण घरातून सगळ्यांना हे पटत नव्हतं. समीरच्या वडिलांना वाटत होतं की क्रिकेटमध्ये भविष्य असेल का. त्यांना भीती होती की मुलगा पुढे जाईल की नाही. हा एक मोठा संघर्ष होता. एका बाजूला स्वप्न, तर दुसऱ्या बाजूला घरातील परिस्थिती. पण समीर थांबला नाही. तो रोज प्रॅक्टिस करत राहिला. सकाळी उठून ग्राउंडवर जायचा, दिवसभर बॅटिंग करायचा आणि रात्री परत त्याच्या स्वप्नात क्रिकेटच असायचं. हळूहळू त्याचा गेम मजबूत होत गेला. मीरठ मधील अकॅडमी मध्ये त्याला प्रॉपर ट्रेनिंग मिळाली. तिथे त्यांनी बेसिक्स पासून सगळं शिकलं. डिफेन्स, टायमिंग, पॉवर हिटिंग, सगळं काही. पण त्याची एक खास गोष्ट होती, तो घाबरत नव्हता. तो फिअरलेस खेळायचा. बॉल कुठेही असो, बॉलर कुठलाही असो, समीरचा अप्रोच एकच होता, अटॅक करायचा. हळूहळू त्याला उत्तर प्रदेशसाठी खेळायची संधी मिळाली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याने चांगलं प्रदर्शन केलं आणि लोक त्याच्याकडे बघायला लागले. त्याच्या बॅटिंग स्टाईल मध्ये अग्रेशन होतं, पण त्याच्यात कंट्रोल पण होता. लोक त्याला फ्युचर फिनिशर म्हणून बघायला लागले. मग आला तो मोमेंट जो प्रत्येक क्रिकेटरसाठी स्वप्न असतो, इंडियन प्रीमियर लीग. समीर रिझवीने IPL मध्ये एंट्री केली आणि त्याच्या पहिल्याच मोमेंट पासून त्याने सगळ्यांना इम्प्रेस केलं. पहिल्या बॉलवर 6 मारून त्याने सगळ्यांना दाखवलं की तो फक्त पार्टिसिपेट करायला नाही, तर इम्पॅक्ट क्रिएट करायला आला आहे. पण IPL मध्ये प्रत्येक दिवस सारखाच नसतो. काही वेळा संधी मिळत नाही, काही वेळा प्रेशर जास्त असतो. समीरला पण काही वेळा वेट करावं लागलं. काही वेळा स्वतःला प्रूव्ह करावं लागलं की तो टीम साठी इम्पॉर्टंट आहे. मग दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यावर विश्वास दाखवला, त्याला टीम मध्ये जागा दिली. हा त्याच्या करिअर साठी एक मोठा पडाव होता. दिल्ली कॅपिटल्स ही टीम नवीन टॅलेंटला संधी देण्यासाठी ओळखली जाते आणि समीरसाठी ही एक मोठी संधी होती. पण खरा टर्निंग पॉइंट आला IPL 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध. दिल्ली कॅपिटल्स 142 रनचा टार्गेट चेस करत होती, पण सुरुवात एकदम खराब झाली. स्कोर होता 26 रन्सवर 4 विकेट. मॅच हातातून निघाली असं दिसत होतं. फॅन्स टेन्शन मध्ये होते, ड्रेसिंग रूम मध्ये प्रेशर होतं. अशा वेळेस समीर रिझवी क्रीजवर आला. हा मोमेंट खूप मोठा होता. काही लोकांसाठी ही परिस्थिती घाबरण्याची असते, पण समीरने शांतपणे सिच्युएशन समजून घेतली. तो घाबरला नाही. त्याने एक बॉलवर लक्ष केंद्रित केलं. त्याच्यासोबत होता ट्रिस्टन स्टब्स. दोघांनी मिळून एक अद्भुत पार्टनरशिप तयार केली. एक रन घेता घेता प्रेशर कमी करत करत मॅच त्यांच्या कंट्रोल मध्ये आली. समीरने एकदम मॅच्युअर इनिंग्स खेळली. त्याने शॉट सिलेक्शन समजून घेतला. जिथे रिस्क घेणे गरजेचे होतं तिथे अटॅक केला आणि जिथे थांबायचं होतं तिथे पेशन्स दाखवले. शेवटी समीर रिझवीने अनबीटन 70 रन्स मारले आणि दिल्ली कॅपिटल्सला एक अशक्य दिसणारी मॅच सुद्धा जिंकून दिली. 26-4 वरून टीमला विक्ट्री पर्यंत घेऊन जाणं ही फक्त बॅटिंग नाही, ही एक कहाणी होती. या इनिंग्स नंतर सगळे एकच गोष्ट बोलायला लागले की हा मुलगा स्पेशल आहे. एक मुलगा जो 4 रुपयाचा अंडा बॉलने क्रिकेट खेळायला सुरू करतो, तो IPL मध्ये प्रेशर मध्ये मॅच फिनिश करतो. हे ऐकायला सोपं आहे, पण त्याच्या मागे जे कष्ट आहेत, जे प्रयत्न आहेत, ते खरेच मोठी प्रेरणा देणारे आहेत. आज समीर रिझवी फक्त एक प्लेअर नाही, तर दिल्ली कॅपिटलसाठी एक भरोसा बनतोय. टीमला जिथे मॅच फिनिश करायची असते तिथे समीर सारखा प्लेअर खूप महत्वाचा ठरतो. पण ही कहाणी इथे थांबणार नाही. ही फक्त सुरुवात आहे. पुढे अजून मोठ्या मॅचेस, अजून मोठ्या एक्सपेक्टेशन्स आणि कदाचित भारतासाठी खेळायचं स्वप्न पण त्याच्या समोर असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, जो मुलगा परिस्थितीशी लढून वर येतो, जो स्वप्न सोडत नाही, त्याच्याकडे काहीतरी वेगळंच असतं.
समीर रिझवीची ही कहाणी आपल्याला सांगते की परिस्थिती कशीही असू दे, जर मनात जिद्द असेल तर स्वप्न नक्की पूर्ण होतात.